चला वाळायला लागली, 1 वाजली आहे एवढं बनवायला. मला वाटलं ही नुसतं कणा कणा पिळायचं, पण ही पण लय कठीण आहे, लय उशीर लागतोय. सकाळी 10 वाजता बटाटे उकडायला टाकली होती. बटाटे उकडली छान अशी. नंतर हिरवी मिरची, मीठ आणि आपला शाबू जो असतो तो साबू असं मिळून सगळं ती टाकून अशा साबू बटाट्याच्या छान अशा चकल्या बनवल्यात. ऑर्डर होती आपल्याला, ती म्हणलं पूर्ण करून द्यावं. कशा गोल 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 गोल, कधी कुठंतरी एखादी वाकडी तिकडी येते, नाहीतर. आणि आतमध्ये चाललाय आईंचा मसाला भाजायचा. मसाला म्हणजे मिरच्या बाहेर भाजायच्या थोड्या वेळाने, मसाला करायचा आहे आपल्याला. तसं धने आहेत, 1 किलो आहेत का जास्त येतं? 1.5 किलो धने. हे हळकुंड येतं तळून घेतली. खाली का सौदा आहे आता खाली, तो तुम्हाला वाटलं. हे आपलं खोबरं त्या दिवशी खिसलेलं, आणि हा कांदा छान असा चिरलेला बघा कसा लालसर भाजावा लागतो. मस्त असा शेवटचा घाणा राहिलाय होय. तुम्ही म्हणता ना तर घरात राडा, तर मसाला करायचा म्हणल्यावर राडा तर होतोच. आता ही सगळं आवरायचं, भरायचं, आणि मग नंतर ना भांडी घासायच्यात. भांडी तो का वर किचन वाट्यावर पडल्यात येतं, आणि घर झाडायचं, भांडी घासायची. हे सगळं व्यवस्थित भरून मी भरायलाच आली आहे. आता लगी पण नाही भरून जमत आहे का नाही हो, थोडंसं गार होऊन द्यावं लागतं. मग सगळं भरून पिशवीत ठेवायचं, आणि मग मिरच्या भाजायच्या. तर हाय शुभ्राचं चाललंय काय काय, तुम्हाला म्हणलं बनवलेला रोज चाललंय काय ना काय. परत तिकडं आपले सांडगे वाळवून सुकवून ठेवले, सांडगे बनवायच्यात आपल्याला एक थोडेफार. चाललंय असं एक 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 एक. तर तुम्हाला आजची साबू बटाट्याची चकली दाखवायची होती मेन, ती आपण दाखवली बघा कशी वाटते तुम्हाला. उपवासासाठी असते ती. आता ही उन्हाला तिकडे न्यायचं आहे, पण ते न्यायच्या आधी म्हणलं तुम्हाला इथंच सावलीला व्हिडिओ छान येतो, व्हिडिओ काढून दाखवावा. हे शुभ्रा. चला तिकडे पटांगणात सावलीला इतकं ऊन लागतंय, त्याच्यामुळं तिकडं आतमध्ये मांडायला लय ऊन लागतंय. म्हणून बस का धरू का शुभ्रा सरच ठसका लागेल. शुभ्रा आपाकडे जा तिथं. सावलीला वताय चालले. बी नाही तर कुठं झाडलं हो तिथं ना. मिरच्या भाजायला लागते पटांगणात. चला तू म्हणता मिरच्या ही पटांगणात आणि सावलीला भाजत्यात, लय ऊन लागते. घरात आयला म्हणलं, आई म्हणली घरात उभा तर राह वाटेल का, इतका त्याचा ठसका येईल. मग ठस ठस नुसतं मिरच्या तिखट असतात ना. त्या दिवशी मी दुपारनं उन्हाच्याच नीट केल्या, आणि आज पण आपा म्हणलं आता मसाला आणतो वाटून, त्याच्यामुळं सगळं सामान वाटलं, भाजलं, आणि आता मिरच्या भाजायला चालल्यात. इथं मिरच्या भाजून मसाला वाटायला द्यायचा. आपलं चुलीवर भाजायचं चाललंय, ठसका येतो म्हणून. जाळ घालायचा सरपार. तिथं जरा सावली झाडाची, लय बी नाही दारात, पण आपली तेवढे उताळ पाताळ आहे. एक घाणा आहे, 2-3 घाण्यात फक्त
15 ते 20 मिनिटाचं काम आहे पण एवढं रिस्की काम आहे ना. तिखट लागतं. 15-20 मिनिटात भाजतात मिरच्या. चूल पेटवायची आणि मग नंतर तुला बी ठसका आला